बुल्ढाना के मलकापुर में पुलिस ने रात में चोरी करने वाले एक शातिर गैंग का पर्दाफाश किया है। पुलिस ने मुस्तैदी दिखाते हुए महज 48 घंटे में 3 आरोपियों को गिरफ्तार कर लिया। इनके पास से करीब 3,90,000 रुपए का चोरी का माल बरामद हुआ। मलकापुर पुलिस से मिली जानकारी के अनुसार शहर में 27 जून को चोरी का मामला दर्ज हुआ था। मामला दर्ज होते ही पुलिस निरीक्षक गणेश गिरी के मार्गदर्शन में डीबी स्क्वाड ने जाँच तेज की। सीसीटीवी फुटेज और गुप्त सूचना के आधार पर पुलिस ने शेख शाबिर शेख अहमद, जावेद खान और मोहम्मद सोहिल नामक 3 संदिग्धों को दबोच लिया। कड़ाई से पूछताछ करने पर आरोपियों के पास से 1.30 लाख रुपए की 4 मोटरसाइकिलें, हाउस वायर, कृषि और प्लम्बिंग सामग्री सहित महावितरण कंपनी के केबल बरामद किए गए। पुलिस ने सारा माल जब्त कर तीनों को सलाखों के पीछे भेज दिया है। पुलिस द्वारा आगे की जांच जारी है। 2026 रोजी मलकापूर शहर पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 474/2026 BNS 2023 चे कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर चोरीच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना डीबी पथकाचे पोहपुनी शुभम बरदाडे आणि डीबी पथकाचे अंमलदार यांना आम्ही आदेशित केले होते की सदरचा गुन्हा उघड होणे अत्यंत आवश्यक आहे आणि सदरचा गुन्हा उघडकीचे प्रयत्न करणे गरजेचे आहे। त्याप्रमाणे त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा मलकापूर शहरातील शेख शाबिर शेख अहमद वय वर्ष 32 वर्ष, दुसरा जावेद खान मुसा खान वय वर्ष 38 वर्ष, दोन्ही राहणार सायकलपुरा मलकापूर, तसाच तिसरा मोहम्मद साहिल मोहम्मद रफीक राहणार पंतनगर वय 29 वर्ष, या 3 आरोपींबाबत माहिती त्यांना मिळाली। तसेच या चोरी दरम्यान जे सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आले त्याची पडताळणी करण्यात आली। त्याचप्रमाणे रेकॉर्डवर असणारे हे आरोपी यांची खातरजमा करण्यात आली आणि खात्री पटल्यानंतर सदर आरोपितांना ताब्यात घेण्यात आले। असून चौकशी केली असता सदर आरोपितांनी या गुन्ह्यात तसेच इतर गुन्ह्यामध्ये चोरी केलेला मुद्देमालापैकी मुद्देमाल क्रमांक 1 हाऊस वायर किंमत अंदाजे 1 लाख रुपये, त्याचप्रमाणे कृषी साहित्य किंमत अंदाजे 50,000 रुपये, प्लंबिंग साहित्य किंमत अंदाजे 60,000 रुपये, महावितरण कंपनीची विद्युत केबल किंमत अंदाजे 60,000 रुपये, तसेच 4 मोटरसायकल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेले आहे, किंमत अंदाजे 1,30,000 रुपये, असे एकूण 3,90,000 रुपयाचा मुद्देमाल सदर आरोपितांकडून जप्त करण्यात आलेला आहे। सध्या आरोपींकडे चौकशी चालू आहे। अशाच प्रकारच्या इतर चोऱ्या केल्या आहेत अगर कसे याबाबत माहिती घेण्याचं काम सुरू आहे। आरोपी अटक करून आरोपितांना मान्य न्यायालयात हजर करून आरोपितांचा PCR घेऊन शहरातील इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक पोलीस अधीक्षक निलेश तांबे साहेब, त्याचप्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव माननीय पीयू जगताप साहेब, तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर माननीय सोम मात्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम बरदाडे, त्याचप्रमाणे डीबी पथकाचे अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल आसिफ शेख, पोलीस कॉन्स्टेबल संतोष कुमावत, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण गवई, पोलीस कॉन्स्टेबल योगेश तायडे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश बर्डे, कॉन्स्टेबल दीपक सोनने, नवल राठोड, तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल मिनल शिंदे यांनी केलेली आहे। धन्यवाद। या ताब्यात असलेल्या गुन्हेगारांपैकी शेख साबिर शेख अहमद वय वर्ष 32 राहणार सायकलपुरा मलकापूर हा सराईत गुन्हेगार असून घरफोडी चोऱ्यांमध्ये यापूर्वी मलकापूर शहर पोलीस स्टेशनकडील अभिलेखावर रेकॉर्ड आहे। तसेच 2024 मध्ये सदर व्यक्तीविरुद्ध
MPDA कायद्यान्वये कारवाई करण्यात आलेली आहे. इतर आरोपितांचं देखील अभिलेख तपासणीचं काम सुरू आहे. त्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल.